शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालामधून प्रचंड अभूतपूर्व असं यश मिळालं। 19 जागांपैकी 15 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयी झाल्या। त्यामध्ये खऱ्या अर्थानं याचं मोलाचं असं योगदान म्हणावं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचाराचा वारसा, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार, त्याचप्रमाणे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार काकासाहेब पलांडे या सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरस्कृत पॅनलचे जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आणि सर्वसामान्य मतदारांनी, शेतकरी वर्गाने, विशेष करून कारखान्याच्या निवडणुकीपासून मग त्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक असेल, त्यामध्ये कालची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल आणि आत्ताची झालेली मार्केट कमिटी असेल, या चारही निवडणुकामध्ये भरघोस असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं संपादन केलं। खऱ्या अर्थानं या राज्यात, देशात आणि या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून भाजपचं या ठिकाणी सरकार आहे, भाजपचा लोकप्रतिनिधी आहे। गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, या ठिकाणी कामगारांचा, व्यापारी वर्गाचा या सरकारनं, या लोकप्रतिनिधींना भ्रमनिराश केल्यामुळं आज हे अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्व मतदार बंधू भगिनींनी दिलं। खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कायापालट करण्याची ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे, हे एक या निकालानं अधोरेखित झालं। आता 4 जागांचा निकाल थोडा पक्षाच्या विरोधात गेला असला तरी तो केवळ काल चिन्ह घेत असताना जो थोडासा काही उमेदवारांना उशीर झाला, चिन्ह घेता नाही आली, त्यामुळं त्या चिन्हाच्या अवमेळामुळं थोडंसं 4 जागांना आमचा फटका बसला। पण भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कमपणे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये अशाच पद्धतीचे यश संपादन करील, याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही।